आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत। 20 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। ज्या मागणीची प्रतीक्षा, ज्या निर्णयाची प्रतीक्षा, ज्या मागणीसाठी बऱ्याच वर्षापासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा जो संघर्ष सुरू होता, अखेर त्याच संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि त्या बैठकीच्या अनुषंगानं महत्त्वाची अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे, काय ती मोठी अपडेट आहे, कशा संदर्भातली आहे, त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर सेवेत दाखल झालेले राज्य सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना मिळावी यासाठी संघर्ष करत आहेत आणि त्याच अनुषंगानं 29 ऑगस्ट 2024 पासून बेमुदत संप सुद्धा पुकारण्यात आलेला होता। या संपाला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं सोबतच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ या संघटनेचा सुद्धा पाठिंबा होता, या संघटनेचा सुद्धा सक्रिय सहभाग होता। परंतु काल झालेल्या माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती यांची जी बैठक झाली, या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी काही सकारात्मक बाबी किंवा सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी झाल्यामुळे 29 ऑगस्टपासून पुकारण्यात आलेला बेमुदत संप आता 4 सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्यात आलेला आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक सूचना, सकारात्मकता दर्शवल्यामुळे हा संप पुढील काही कालावधीसाठी स्थगित करण्यात आला आहे आणि त्यानंतर 4 सप्टेंबर नंतर संपासंदर्भातली अधिकृत भूमिका ही घेतली जाणार आहे असं सुद्धा आता स्पष्ट झालं आहे। त्यामुळे तुम्ही जर 29 ऑगस्टपासून संपावर जाणार असाल किंवा त्यासाठी जर अर्ज करणार असाल तर निश्चितच आपल्याला 4 सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे, अशी ही महत्त्वाची अपडेट आपण आज घेऊन आलेलो होतो। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।